हे सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत. हे 13,000 रुपये, 16,000 रुपये, 17,000 रुपये. लॅपटॉप किती दिवस चालतो? हा कोडिंगसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. वॉरंटी वगैरे मिळेल का? हे सगळं हार्डवेअर डायग्नोज करतं. वर्टिकली अलाइनमेंट 4K एच प्रोसेसर 4GB ग्राफिक कार्ड आहे. i5 12 जनरेशन आहे. ग्लास टच आहे आणि हे इम्पॅक्ट आणि लाईट वेट लॅपटॉप आहे. 360 वाला लॅपटॉप आहे. 60,000 आणि हे 1,14,000 म्हणजे डबलच ह्याची किंमत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लॅपटॉप आणि मोबाईलची डिमांड आहे ना दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि लॅपटॉप वगैरे आहेत ना आता काळाची गरजच बनलेली आहे. कॉलेजमध्ये म्हणा, स्कूल्समध्ये म्हणा, अकाउंटसाठी किंवा इतर कुठे प्रोजेक्ट वगैरे काय करत असाल त्यासाठी तुम्हाला लॅपटॉप लागतोच. आणि जर मित्रांनो नवीन लॅपटॉप आपण घ्यायला गेलो तर साधारण आपल्याला 40 ते 50 हजाराचं बजेट लागतं. जर तुमचं तेवढं बजेट नसेल आणि तुम्ही जर कमी किमतीमध्ये लॅपटॉप शोधत असाल आणि पुण्यामध्ये ते कुठे मिळतील हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मित्रांनो आज मी आलेलो आहे माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये ऑन पब्लिक डिमांड. आणि इकडे मित्रांनो लागलेला आहे लॅपटॉपचा जबरदस्त सेल. खूप मोठं मित्रांनो लॅपटॉपचं कलेक्शन इथे आलेलं आहे. मित्रांनो माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये बिझनेस सिरीजचे कमी यूज झालेले लॅपटॉप मिळणार आहे. त्यांची प्राइस चालू होते 13,000 पासून 40,000 पर्यंत असणार आहे. आणि माय कम्प्युटर शॉपिंग आहे मित्रांनो एक ट्रस्टेड ब्रँड झालेला आहे. तुम्ही गुगलवर त्याची रेटिंग पण चेक करू शकता. 4.8 रेटिंग मित्रांनो या शॉपीला मिळालेली आहे. इथल्या प्रत्येक लॅपटॉप मध्ये ना मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल पार्ट्स मिळणार आहेत, ज्यामुळे ना तुम्हाला लॅपटॉपचा ना परफॉर्मन्स एकदम हाय मिळणार आहे. प्लस तो लॅपटॉप लॅग फ्री असणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांची ड्युरेबिलिटी पण जास्त आहे, जेणेकरून तुम्ही ना पुढे 4-5 वर्ष अजून ते वापरू शकता. इथले लॅपटॉपची कंडिशन आहे एकदम जबरदस्त असणार. तुम्ही चेक करा, हे कमी यूज झालेले लॅपटॉप आहेत, त्यामुळे तुम्हाला एकदम नेक्स्ट टू न्यू कंडिशन मध्येच लॅपटॉप हे मिळणार आहे. तुम्हाला इथे आहे ना आफ्टर सेल सर्व्हिस पण मिळणार आहे. म्हणजे पुढे जाऊन जर काही इश्यू वगैरे आला लॅपटॉप मध्ये तर ते पण इथे माय कम्प्युटर शॉपी तुमचं रिझॉल्व्ह करणार आहे. मित्रांनो इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ना ते 100% वर्किंग कंडिशन मध्ये असणार आहेत. ते सर्व टेस्टेड आहेत, नॉन रिपेअर असणार आहेत. म्हणजे ओरिजिनल कंडिशन मधले हे लॅपटॉप तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर बिंदास मित्रांनो तुम्ही इथून लॅपटॉप घेऊ शकता. तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर. तर सर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. नमस्कार मित्रांनो. सर लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवले तर रिस्पॉन्स वगैरे कसा काय होता गुढीपाडव्याचा? खूप जबरदस्त रिस्पॉन्स होता. गुढीपाडव्याला नाही म्हटलं तरी 15 ते 20 लॅपटॉप आपले सेल झालेले आहेत. खूप चांगला त्या व्हिडिओला रिस्पॉन्स भेटलेला आहे. आणि सर या व्हिडिओमध्ये काय धमाकेदार स्टॉक पाहायला मिळेल? यामध्ये तुम्हाला कमीत कमी 40 ते 45 व्हरायटी बघायला भेटतील. त्याच्यामध्ये गेमिंग आहे, नॉर्मल तुम्हाला होम यूजसाठी लागतात ते लॅपटॉप्स आहेत, किंवा ट्रेडिंगसाठी किंवा अकाउंटिंगसाठी जे लॅपटॉप पाहिजेत, किंवा हाय परफॉर्मन्सवाले लॅपटॉप पाहिजेत. आपल्याकडे लेटेस्ट जनरेशनचे पण लॅपटॉप आता सध्या अवेलेबल आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण स्टॉक दाखवला जाईल. तर सर मला परत एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा. मित्रांनो आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. फ्लॅट नंबर 102 नाथसृष्टी बिल्डिंगचं नाव आहे आणि हे भाजी मार्केट आंबेगावमध्ये आहे. जवळचा पत्ता आहे गॅलेक्सी जिम, किंवा तुम्ही ड्रीम स्वीट बेकरी सर्च करू शकता. गुगलला जर जाऊन तुम्ही माय कम्प्युटर शॉपी आंबेगाव टाकलं तर तिथे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये ॲड्रेस मिळेल. आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040 520 789. हा व्हॉट्सअपचा बिझनेस अकाउंट नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपला जर हाय केलं तर तुम्हाला सगळा कॅटलॉग, इथला ॲड्रेस, इथलं लोकेशन, लॅपटॉपच्या प्राइस, लॅपटॉपचे ओरिजिनल फोटो तुम्हाला बघायला मिळतील. जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. सर एखाद्या कस्टमरनी लॅपटॉप फायनल केला आणि त्याला आतले जर पार्ट्स चेक करायचे असतील, म्हणजे रिपेअर केलेला नाही वगैरे चेक करायचं आहे, तर तुम्ही ते खोलून वगैरे दाखवणार का? हो मित्रांनो, तुम्ही लॅपटॉप जेव्हा फायनल कराल त्याच्यानंतर तुम्हाला जर लॅपटॉप आतून कसं आहे, आतून कंडिशन कशी आहे, कुठे रिपेअर केलं आहे का, कुठे फॅब्रिकेशन केलं आहे का, किंवा त्याचे जे स्पेअर पार्ट आहेत जसं की रॅम आहे, हार्ड डिस्क आहे, हे सगळं ओरिजिनल आहे का, हे तुम्हाला चेक करण्यासाठी आपण लॅपटॉप फायनल झाल्यानंतर चेक करून दाखवतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता एक लॅपटॉप आपण ओपन केलेला आहे. तर याच्यामध्ये हे सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत. हे ओरिजिनल बॅटरी आहे, याच्यानंतर ही SSD आहे, ही रॅम आहे. आता रॅम तुम्ही एकदा बघू शकता, ही सॅमसंगची आहे. याच्यानंतर SSD पण सॅमसंगची आहे. हे वायफाय अडॅप्टर आहेत, हे स्पीकर आहेत. आतून तुम्हाला कंडिशन बघायला भेटेल की एकदम क्लीन कंडिशन आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग किंवा फॅब्रिकेशन केलेलं नाही. असेच लॅपटॉप सगळे तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळतील. आणि तुम्ही इथे बघू शकता आता हे सगळे जे लॅपटॉप आहेत याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जी SSD कंपनी आहे ही WD आहे. ह्याच्यानंतर इथे मायक्रॉनची आहे. ह्याच्यानंतर इथे तोशिबाची आहे. ह्याच्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता सॅमसंग आहे, SK हायनिक्स आहे. तर आपण काय करतो की जसं की इथे ह्या लोकल SSD आम्हाला लॅपटॉपसोबत येतात. हे मॅक्स स्पीड आहे, किंग फास्ट आहे. तर ह्या अशा SSD ज्या लोकल कंपनीच्या किंवा चायनीज कंपनीच्या SSD आहेत. या चायनीज SSDमुळे काय होतं की एक तर स्पीड कमी भेटतं आणि हे लवकर खराब होतात. जेणेकरून एखाद्या कंपनीने समजा काम केलेलं असेल तर त्याचा डेटा डिलीट होण्याचे चान्सेस जास्त असतात, किंवा एखाद्याने फोटो मेमरीज सेव्ह केलेले असतील तर ते SSD खराब झाल्यावर ते लवकर रिकवर होत नाही आहे. त्याच्यामुळे आपण देताना सगळ्या लॅपटॉपमध्ये स्वतःहून लॅपटॉप खोलून चेक करतो
की हे लॅपटॉपमध्ये ओरिजिनल SSD आहेत का, ओरिजिनल कंपनीचे किंवा ब्रँडेड कंपनीच्या. जर त्या नसतील तर ह्या अशा आपण साईडला काढतो आणि ओरिजिनल कंपनीच्या SSD तुम्हाला त्याच्यामध्ये टाकून दिल्या जातील. रिफर्बिश लॅपटॉप का घेतले पाहिजे? मित्रांनो, प्रतीक सरांनी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नवीन जर लॅपटॉप घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी i5 10 जनरेशन किंवा 11 जनरेशनचा जर लॅपटॉप घ्यायचा असेल तर कमीत कमी 40 ते 50 रुपये लागतात. पण इथं तसं नाही आहे. इथे स्टार्टिंग प्राईस 13,000 ते 40,000 आहे. मॅक्झिमम 40,000मध्ये तुम्हाला i7 8 जनरेशन ते पण ग्राफिकवाले लॅपटॉप मिळतात, एकदम हाय परफॉर्मन्सवाले मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही रिफर्बिश लॅपटॉपमध्ये त्याचं बिझनेस सिरीज असल्यामुळे ते कमीत कमी 7-8 वर्ष आरामात चालतात. इथे तुमचे पैसे सेव्हिंग होतात, प्लस तुम्हाला एकदम हाय क्वालिटीचे लॅपटॉप मिळतात, जे की मार्केटमध्ये तुम्ही जर घ्यायला गेलं तर ते खिशाला अजिबात परवडणार नाही आहे. आणि प्लस काय आहे की इन्व्हायरमेंटसाठी पण चांगलं आहे. मला माहीत आहे की IT कंपनी 3 वर्षाच्या वरती कुठलंही मटेरियल वापरत नाही आहे. तर हे 3 वर्षानंतर हे सगळे चालू कंडिशनचे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप हे डायरेक्ट तुम्हाला ई-वेस्ट थ्रू डम्पिंग केलं जातं. तर ते डम्पिंगपेक्षा तुम्ही हे सेकंड हँड मार्केटमधून जर खरेदी केलं तर हे ई-वेस्ट पण खूप कमी होईल. तर सर सर्वात पहिले लॅपटॉप कुठला दाखवत आहे? मित्रांनो, आपल्याकडे बेस्ट बजेट लॅपटॉप अवेलेबल आहे HPचा 348 G4 मॉडेल आहे. याच्यामध्ये i3 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम 256GB SSD आहे, 14 इंची HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 13,000 रुपये. चेक करा, पहिलाच लॅपटॉप एकदम बजेटमध्ये मिळते, फक्त आणि फक्त 13,000 रुपयामध्ये. सर हे लॅपटॉप किती दिवस चालतील? मित्रांनो, या लॅपटॉपची तुम्ही कंडिशन बघू शकता, एकदम ब्रँड न्यू सारखी कंडिशन असते. कंपनी 1 ते 2 वर्ष कंपनी 1 ते 2 वर्ष वापरते, त्याच्यानंतर हे विक्रीला काढते. तर हे लॅपटॉप तुम्ही खरेदी केल्यापासून कमीत कमी 4 ते 5 वर्ष तर आरामात वापरू शकता. जे नवीन जनरेशनचे लॅपटॉप आहे ते कमीत कमी 7 ते 8 वर्ष तुम्ही वापरू शकता. एवढीमध्ये काय ऑफर पाहायला मिळेल आपल्या व्ह्युअर्सला? मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आपण ते ऑफर परत त्याच्यानंतर डिस्काउंट गिफ्ट्स याच्यावरती काम करत नाही. आपलं लॅपटॉपचं काम आहे. तर आम्ही हे ऑफर्स देण्यापेक्षा, म्हणजे काही गिफ्ट्स देण्यापेक्षा किंवा तुम्हाला डिस्काउंट देण्यापेक्षा ज्या ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत लॅपटॉपमध्ये ते ओरिजिनल आम्ही तुम्हाला देऊ, प्लस मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला लॅपटॉप इथे प्रोव्हाइड करू. आणि तुम्हालाही माहिती आहे की बाकीचे लोक लॅपटॉप खरेदी केल्यानंतर एक कॉल पण उचलत नाही आहे, पण आपल्याकडे तसं नाही आहे. तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कधीही बिंदास कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. आपल्याकडे मेन फोकस आहे की लॅपटॉप विकणे आणि लॅपटॉप विकल्यानंतर आता कसं आहे की सेकंड हँड वस्तू आहे, तर समजा बाय चान्स काय प्रॉब्लेम आला किंवा प्रॉब्लेम एखादा छाटछूट असतो की ब्लूटूथ कनेक्ट होत नाही, वायफाय कनेक्ट होत नाही आहे, तर त्यांना ते गायडन्स देणं, त्यांचं जे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करणं आहे ते आपलं मेन काम आहे. फक्त लॅपटॉप विकणं हे आपलं काम नाही आहे. लॅपटॉप विकल्यानंतर सर्व्हिस पण देणं हे आमचं काम आहे. तर इथे तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही बघा लॅपटॉप आपल्या कंडिशन कशी आहे बाकीच्यापेक्षा आणि किंमत पण तुम्ही एकदा कम्पेअर करा. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा प्रोबुक मॉडेल आहे 640 G2. याच्यामध्ये i5 6 जनरेशन आहे, 8GB रॅम आहे, 256GBची SSD आहे, 14 इंची HD स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला 16,000ला जाईल. चेक करा, 16,000 रुपयामध्ये मिळणार आहे. सर प्रत्येक लॅपटॉप सोबत ॲडॅप्टर मिळेल का? हो मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपसोबत तुम्हाला ॲडॅप्टर मिळणार आहे. समजा हा लिनोवो कंपनीचा लॅपटॉप आहे, याच्यासोबत लिनोवोचा ओरिजिनल चार्जर मिळेल आणि लिनोवो चार्जरला तुम्हाला 6 महिन्याची वॉरंटी असेल. कुठलाही लॅपटॉप घेतला तर त्याच्यामध्ये रॅम, SSD आणि ॲडॅप्टर याला 6 महिने वॉरंटी आहे. आणि वॉरंटी अशी आहे की समजा ॲडॅप्टर खराब झाला किंवा रॅम खराब झाली किंवा SSD खराब झाली, तुम्ही फक्त इथं यायचं आहे आणि ऑन दी स्पॉट तुम्हाला ते चेंज करून दिलं जाईल. असं नाही आहे की तुम्ही सर्व्हिस सेंटरला जावा, तिकडे लाईनीत उभं राहा, एक आठवडा वाट बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला रॅम, SSD किंवा ॲडॅप्टर मिळणार आहे. इथे तुम्हाला ऑन दी स्पॉटमध्ये रॅम, SSD आणि ॲडॅप्टर मिळून जाईल. सर पुढचा लॅपटॉप? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवोचा T470S मॉडेल आहे. एकदम स्लिम आणि प्रीमियम मॉडेल आहे. तुम्ही बघू शकता, एकदम स्लिम लॅपटॉप आहे. 180 डिग्री रोटेट होतो आणि याची स्पेसिफिकेशन आहे i5 6 जनरेशन, 8GB रॅम आहे, 256GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि हा तुम्हाला जाईल 16,500ला. मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे डेलचा प्रीमियम मॉडेल आहे. तुम्ही बघू शकता डेल 7480 आहे, i5 6 जनरेशन, 8GB रॅम, 256GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे, ओरिजिनल ॲडॅप्टर. ह्याची किंमत पण 16,500 आहे. पुढचा लॅपटॉप? सर मित्रांनो, हा HPचा इलाइट बुक आहे. हा खूप डिमांडिंग लॅपटॉप आहे कारण की हा एकदम स्लिम पण येतो आणि याच्यामध्ये हार्ड डिस्कचा एक स्लॉट आहे, म्हणजे दोन स्टोरेज तुम्ही याच्यामध्ये करू शकता. याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि हा तुम्हाला जाईल 17,000 रुपये. चेक करा, 17,000 रुपयामध्ये तुम्हाला हा मिळणार आहे. मित्रांनो, यानंतरचा एच सिरीजचा लॅपटॉप आहे. एच प्रोसेसर जो असतो तो आहे. याच्यामध्ये i5 6 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 16,000 रुपये.
चेक करा मित्रांनो, एच प्रोसेसरमध्ये मिळणारे 16,000 किंमत असणार आहे. तर तुम्ही एकदम कमी बजेटचे लॅपटॉप का नाही विकत नाही? मित्रांनो काय आहे की आता सध्या 5Gचा जमाना आहे. 5Gच्या जमान्यात जर तुम्हाला 2Gचा मोबाईल जर दिला तर त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप यूज करू शकता का, इंस्टाग्राम यूज करू शकता का, सेम तसं लॅपटॉप्स आहेत. तुम्हाला जर कोर टू डू लॅपटॉप दिला, त्याच्यामध्ये 2GB रॅम असेल, 320GB हार्ड डिस्क असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्मूथमध्ये काम व्हायला पाहिजे किंवा काही फाईल्स ओपन करण्यासाठी रॅम जास्त लागते, तर त्या रॅम 2GB तुमचं काम होणार नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही कमीत कमी i3 6th जनरेशन किंवा i5 6th जनरेशन हे लॅपटॉप विकतो, जेणेकरून तुमच्या डेलीच्या ज्या टास्क आहेत त्या स्मूथली वर्क व्हाव्यात. त्याच्यासाठी आम्ही हे कमी प्राईसचे लॅपटॉप विकत नाही आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook 840G4 मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 7th जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे आणि 14 इंची HD+ स्क्रीन आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 19,000 रुपये. चेक करा, 19,000 रुपयामध्ये मिळणार आहे. सर, टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप वगैरे आहे की नाही तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे लिनोवोमध्ये आहे, लिनोवो 13 टचमध्ये आहे. हे तुम्ही बघू शकता, हे टच स्क्रीन लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये प्रोसेसर येतो i5 7th जनरेशन, 8GB रॅम, 256GB SSD आहे. हे तुम्हाला 13.3 इंचमध्ये येईल आणि किंमत असेल याची 18,000 रुपये. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP EliteBook आहे. हा पण टच स्क्रीन लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i5 7th जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे, 14 इंची ग्लास टच असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 20,000 रुपये. स्क्रीन टच लॅपटॉप आहे, 20,000 मिळणार. सर, पुढे काय दाखवत आहे? मित्रांनो, यानंतरचा टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे डेलचा, डेल लॅटिट्यूड 5480. याच्यामध्ये पण i5 7th जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 19,000 रुपये. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड E7470. हा i7 6th जनरेशन आहे, 8GBची रॅम आहे, 256GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 19,500. हा एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. सर, या लॅपटॉपवरती वॉरंटी वगैरे मिळेल का? मित्रांनो, हे 2-3 वर्ष वापरल्यामुळे याची कंपनीची वॉरंटी संपलेली असते, तर आपण हे पूर्ण टेस्ट राईड करून तुम्हाला 1 महिन्याची वॉरंटी देतो. 1 महिन्यामध्ये जर तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आढळला तर हे पीस टू पीस रिप्लेसमेंट होतं. आपण रिपेअर वगैरे करून देत नाही आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर हे पीस टू पीस रिप्लेसमेंट आपल्याकडून मिळून जाईल. पुढचा लॅपटॉप मित्रांनो, हा एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे डेलचा, डेल लॅटिट्यूड 5480. याच्यामध्ये i5 8th जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि हा कोडिंगसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 19,500. मित्रांनो, हा एक लॅपटॉप आहे डेलचा 5400. याची डिझाईन एकदम सुंदर आहे. तुम्ही बघू शकता, याचे ब्लेझर खूप छोटे असे आहेत आणि हा पण खूप हाय डिमांडिंग लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 8th जनरेशन मिळेल, 8GB रॅम, 256GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि ह्याचा मेक आहे 2020चा आहे. म्हणजे हे बाकीचे लॅपटॉप जे आहेत i5 8th जनरेशनवाले ते 2018 ते 19चे आहेत, पण हे 2020चं मॉडेल आहे, जेणेकरून याची बॅटरी बॅकअप पण खूप चांगली आहे आणि डिझाईन पण याची खूप छान आहे. हा तुम्हाला जाईल 20,000 रुपये. सर, कोडिंगसाठी कुठले कुठले लॅपटॉप बेस्ट आहे? मित्रांनो, कोडिंगसाठी तुम्हाला मिनिमम i5 8th जनरेशनचा लॅपटॉप बेस्ट राहील. त्याच्यानंतर तुम्ही i7 7 आहे किंवा i7 8th जनरेशन आहे, त्याच्यानंतर i5 10th जनरेशन आहे किंवा i7 9th जनरेशन आहे, i7 10th जनरेशन आहे, तर हे लॅपटॉप तुम्ही कोडिंगसाठी यूज करू शकता. i5 6वरती पण कोडिंग होते, पण त्याचा प्रोसेसर वीक असल्यामुळे एवढं फास्ट कोडिंग होत नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही कमीत कमी i5 8th जनरेशन हे लॅपटॉप घ्या. पुढचा लॅपटॉप कुठला दाखवतो सर? मित्रांनो, कॉलेज स्टुडंटसाठी किंवा कॅरी करण्यासाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. याची स्क्रीन साईज आहे 13.3. एकदम लाईट लॅपटॉप आहे, लाईटवेट लॅपटॉप आहे. हा टच स्क्रीनमध्ये येतो. याच्यामध्ये डेल लॅटिट्यूड 7390 टच स्क्रीनचा लॅपटॉप आहे, i5 8th जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे, 13.3 इंचमध्ये येतो आणि याची किंमत जाईल तुम्हाला 21,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 21,000 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे. इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांची रॅम आणि SSD अपग्रेड होऊ शकते का? हो मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉप हे SSD अपग्रेडेबल आहे. काही लॅपटॉप्स जसं की 360वाले आहेत त्याच्यामध्ये रॅम अपग्रेड होत नाही आहे, ते 1 ते 2 मॉडेलच आहेत. बाकी सगळ्या लॅपटॉपमध्ये रॅम आणि SSD अपग्रेड होते. जसं की आता ही रॅम तुम्ही बघू शकता 8GBची जर तुम्हाला 16GB करायची असेल तर 1,500 रुपये एक्स्ट्रा लागतील आणि 256GBची SSD आहे, ती जर 512 करायची असेल तर त्याला पण 1,500 रुपये लागतात. तर 3,000मध्ये तुमचं हे स्पेसिफिकेशन डबल होऊन जाईल. होम सिरीज आणि बिझनेस सिरीज यामध्ये काय फरक असतो जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा. मित्रांनो, होम सिरीजचे जे लॅपटॉप आहे ते घरी यूज करण्यासाठी बनवलेले असतात, त्याच्यामुळे त्याची जी बिल्ड क्वालिटी असते एवढी काही सुपिरियर नसते. आणि बिझनेस सिरीजचे लॅपटॉप हे फक्त तुम्हाला हाय परफॉर्मन्ससाठी आणि एकदम लॉंग लास्टिंगसाठी बनवलेले असतात, त्याच्यामुळे त्याची प्राईस पण खूप जास्त असते. त्याची बिल्ड क्वालिटी असेल किंवा त्याच्या आतले कंपोनंट जे असतील ते वन ऑफ द बेस्ट बनवलेले असतात.
त्याच्यामुळे त्याची प्राईस खूप जास्त आहे. होम सिरीजचे लॅपटॉप घेतले तर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळते आणि बिझनेस सिरीजची वॉरंटी ही कमीत कमी 3 वर्ष ते 5 वर्षापर्यंत वॉरंटी असते. तर त्याच्यामुळे बिझनेस सिरीजचे लॅपटॉप तुम्हाला जास्त दिवस जातात आणि त्याचे परफॉर्मन्स वगैरे एकदम बेस्ट असतात. तुम्ही इथे बघू शकता प्रतीक सर, इथे तुम्ही व्ह्यूअरला दाखवू शकता. हा i5 13 जनरेशनचा आहे आणि हा बिझनेस सिरीज आहे. हा बिझनेस सिरीज, हा डेलचा आहे. हे तुम्हाला डेलच्या वेबसाईटवरूनच किंमत दाखवतो. 1,14,000ला i5 13 आहे. 13 जनरेशन आहे. सेम HP चा लॅपटॉप तुम्ही घेतला, हे आता ही होम सिरीज आहे, तर होम सिरीजची किंमत तुम्ही बघू शकता की 60,000 आहे. हे 60,000 आणि हे 1,14,000 म्हणजे डबलच ह्याची किंमत आहे. तर एवढा डिफरन्स असतो. काही लोकांना वाटतं की नाही एवढे महाग नसतील हे बिझनेस सिरीजचे लॅपटॉप, पण कन्झ्युमर सिरीजपेक्षा बिझनेस सिरीज हे कधीही महागच असते. सर नवीनपेक्षा यूज लॅपटॉप घेणं का परवडतं? मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो की प्राईसमध्ये किती डिफरन्स आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता, हा i7 लॅपटॉप आहे, i7 12 जनरेशन आहे. याची किंमत आहे 74,000 आणि तोच जर तुम्ही i5 मध्ये घेतला तर हा जाईल तुम्हाला 65,000ला. 10,000चा डिफरन्स आहे दोन्ही प्रोसेसरमध्ये. जर तुम्ही हेच गोष्टी सेकंड हँडमध्ये घेत असाल तर जास्तीत जास्त 3,000 ते 4,000 रुपयाचा डिफरन्स येतो. आपण 8GB 16GB करण्यासाठी 1,500 घेतो. हे जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करायला गेला तर कधी कधी तुम्हाला 4,000 रुपये किंवा 5,000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. त्याच्यापेक्षा हे बेटर आहे की तुम्ही सेकंड हँडमध्ये 8GB 16GB करून 1,500 रुपयेमध्ये तुमचं काम होऊन जाईल, किंवा 512 करायचं असेल तरी 1,500 रुपयेमध्ये काम होऊन जाईल. तेच तुम्ही नवीन घ्याल तर ते तुम्हाला 4-5 हजार रुपये तिथे एक्स्ट्रा द्यावे लागतील. प्लस आपण 16GB जी रॅम करतो आहे किंवा 512 SSD करतो आहे, तर त्याच्यामध्ये पण आपण वॉरंटी प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्हाला याचं टेन्शन नाही राहणार की हे यूज प्रोडक्ट आहे आणि ते खराब झालं तर काय करायचं. तर त्याला 6 महिन्याची वॉरंटी आपल्यातर्फे मिळते. सर एच प्रोसेसर काय असतो जरा आपल्या व्ह्यूअर्सला सांगा ना. मित्रांनो, एच प्रोसेसर हा तुम्हाला एकदम हाय एंडची काम करण्यासाठी, जसं कोडिंग असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायची असेल किंवा गेमिंग करायची असेल तर त्यासाठी एच प्रोसेसर असतो. तर एच प्रोसेसरचे जे लॅपटॉप असतात तर ते लॅपटॉप मोठे असतात, म्हणजे 15.5मध्ये असतात, कधी कधी 14 इंचमध्ये पण येतात. आणि प्लस त्याला जो ॲडॅप्टर लागतो, नॉर्मली 65 वॅटचा ॲडॅप्टर लागतो, तर त्या लॅपटॉपसाठी कमीत कमी 90 वॅट किंवा 130 वॅटचा ॲडॅप्टर लागतो, कारण की त्या प्रोसेसरला हाय वॅटेज डिमांडिंग असते आणि त्याच्यामुळे तुमचं जे काम आहे ते एकदम स्मूथली होतं. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HP HP EliteBook 830G5 मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 8 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे, 13.3 इंचमध्ये येतो हा आणि याची किंमत जाईल तुम्हाला 23,000 रुपये. सर एच प्रोसेसर हा सर्वच लॅपटॉपमध्ये भेटतो का? नाही, मोस्टली जे 90% लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये यू सिरीजचा प्रोसेसर असतो, कारण की यू सिरीजचे जे प्रोसेसर असतात त्याला स्पीड थोडंसं कमी असतं, कारण की त्याला बॅटरी बॅकअप जास्त देण्यासाठी त्याचं फ्रिक्वेन्सी आहे, गिगार्ट्स आहेत ना, ते कमी असतात. एच प्रोसेसर जे आहे ते मोस्टली गेमिंग लॅपटॉपला येतात किंवा एकदम हाय एंड लॅपटॉपला येतात. नॉर्मली तुम्हाला यू प्रोसेसरच बघायला भेटतील. यानंतरचा मित्रांनो लॅपटॉप आहे 840G5 EliteBook आहे. हा पण 8 जनरेशनमध्ये मिळेल तुम्हाला. i5 8 जनरेशन, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 24,000 रुपये. ठीक. मित्रांनो, हा HP EliteBook आहे. हा ग्राफिक कार्ड सोबत आलेला आहे. त्याच्यामध्ये i5 8 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD आहे, 2GBचं 540 AMDचं ग्राफिक कार्ड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गेमिंग वगैरे करू शकता छोट्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नाही. त्याला कमीत कमी 4GBचं ग्राफिक कार्ड लागतं आणि याची किंमत जाईल तुम्हाला 27,000 रुपये. तुम्ही व्हिडिओ एडिटिंगसाठी पण यूज करू शकता किंवा तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगचे 3Dचे काम करायचे असतील तर याच्यामध्ये आरामात होऊन जातील. सर 15 इंचेसमध्ये काय लॅपटॉप वगैरे आहेत की नाही तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे सध्या 15 इंचमध्ये आहे i5 8 जनरेशनचा लॅपटॉप, डेल लॅटिट्यूड 5590. हा टच स्क्रीन लॅपटॉप आहे आणि याच्यामध्ये i5 8 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD, 15.5 इंचची स्क्रीन आहे. हे तुम्हाला ट्रेडिंगसाठी किंवा अकाउंटिंगसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 24,000. चेक करा, 24,000 मिळणार आहे. नमपॅड वगैरे पण तुम्हाला यात मिळते. सर तुमच्या प्राइजेस ज्या आहेत त्या फिक्स का आहेत? मित्रांनो, आपल्या प्राईस फिक्स आहेत, कारण की समजा तर तुम्ही एखादा लॅपटॉप इथं खरेदी करता, समजा 20,000चा लॅपटॉप आहे, तर आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक कस्टमरला वेगवेगळी प्राईस सांगावी लागत नाही आहे. समजा 20,000 किंमत आहे, तर समजा तुमचा मित्र आला किंवा तुम्ही आला किंवा अदर कुठलाही कस्टमर आला, सगळ्याला एकच प्राईस जाते. समजा आता ते निगोशिएबल करायची म्हटली तर ते 23,000 प्राईस सांगायची. एखादा माणूस 20ला नेईल, एखादा 21ला नेईल, एखादा 22ला नेईल, तर प्रत्येकाला प्राईस वेगवेगळी जाईल. त्याच्यासाठी आपली जी प्राईस आहे मार्केटपेक्षा कमीच असेल आणि सगळे ओरिजिनल पार्ट असेल आणि आपली जी प्राईस आहे ती फिक्स असेल. सर 360मध्ये काय लॅपटॉप आहेत की नाही तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे 360मध्ये लॅपटॉप अवेलेबल आहेत. हा तुम्ही बघू शकता, डेलचा लॅटिट्यूड आहे, 7389 हा मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे,
आणि 13.3 इंचमध्ये येतो हा. आणि हा 360 डिग्री रोटेट होणारा लॅपटॉप आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 23,000 रुपये. मित्रांनो, हा नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5300. हा पण 360 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 13.3 इंचमध्ये मिळेल हा. आणि याच्यामध्ये तुम्हाला रॅम एक्सपांडेबल आहे. याच्यामध्ये तुम्ही मॅक्झिमम 32 GB रॅम तुम्ही एक्सपांड करू शकता. याची किंमत जाईल तुम्हाला 26,000. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5300. याच्यामध्ये पण हा 360वाला लॅपटॉप आहे. हा i7 8 जनरेशनमध्ये येईल, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 13.3 इंचमध्ये येईल आणि ह्याची किंमत जाईल तुम्हाला 29,000. याच्यामध्ये पण रॅम आणि SSD एक्सपांडेबल आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे जो मेटल बॉडीमध्ये आहे आणि 360 पण आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 8 जनरेशनचा लॅपटॉप मिळेल. 16 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे आणि हा 14 इंचमध्ये येतो. आणि ह्याची जी रॅम आहे ती 16 GB आहे, ती एक्सपांडेबल नाही आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 29,000. याच्यानंतरचा लॅपटॉप मित्रांनो आहे 7400. हा पण 360 डिग्री लॅपटॉप आहे आणि हा मेटल बॉडीमध्ये आहे. हा i7 8 जनरेशन आहे. याच्यामध्ये 16 GBची रॅम, 512 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD असेल आणि हा टच स्क्रीन डिस्प्ले आहे. याची किंमत जाईल तुम्हाला 32,000. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा पण स्मॉल कॉम्पॅक्ट आणि लाईटवेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये खूप पॉवरफुल CPU आहे, i7 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 13.3 इंच हा FHD डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 24,000. सर्व लॅपटॉपला बॅटरी बॅकअप किती मिळणार आहे? मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी मिनिमम 2 तासाचा बॅटरी बॅकअप 100% मिळेल. 2 तासापासून ते कमीत कमी 4 तास, 5 तास, काही लॅपटॉप 8-8 तास पण बॅटरी बॅकअप देतात. आणि जर समजा 2 तासाच्या खाली जर बॅटरी बॅकअप देत असेल तर तुम्हाला ती बॅटरी चेंज करून मिळेल. पण काळजी करण्यासारखं काही नाही आहे, कारण की ऑलरेडी आम्ही 2 दिवस टेस्ट करतो, जेणेकरून तुम्हाला तो त्रास होणार नाही आहे. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि हा पण 2020चा मॉडेल आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 24,500. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोचा थिंकपॅड आहे, T460S मॉडेल आहे. हे पण एकदम स्मॉल कॉम्पॅक्ट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये पॉवरफुल CPU आहे, i7 7 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 22,000. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा टच स्क्रीन डिस्प्ले आहे आणि हा ग्लास टच आहे आणि याचं रेझोल्युशन 2K रेझोल्युशन आहे. याच्यामध्ये प्रोसेसर आहे i7 7 जनरेशन, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची 2K डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 23,500. डेल लॅटिट्यूड 7490. हा एकदम प्रीमियम सिरीजचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 24,500. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोचा थिंकपॅड T490 आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 26,000. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5401. हा i7 9 जनरेशनचा लॅपटॉप आहे. याच्यामध्ये H CPU येतो. हे 8 GB रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि हा टच स्क्रीनसोबत जाईल तुम्हाला 30,000 रुपये. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5500 आहे. हा खूप पॉवरफुल CPU आहे, i7 8 जनरेशन आहे, 8 GB रॅम, 256 GBची SSD आहे, स्क्रीन साईज असेल 15.5 इंच, FHD स्क्रीन असेल, ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत तुम्हाला जाईल 28,000. सर, तुमच्याकडे 10 जनरेशन वगैरेचे लॅपटॉप वगैरे आहेत की नाही? हो मित्रांनो, आपल्याकडे 10 जनरेशनमध्ये लिनोचा लॅपटॉप आहे, लिनोवा थिंकपॅड आहे, T14 म्हणून मॉडेल आहे. हा स्लिम कॉम्पॅक्ट आहे. याच्यामध्ये i5 10 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 16 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे, स्क्रीन साईज असेल 14 इंची फुल HD स्क्रीन असेल. ही किंमत जाईल तुम्हाला फक्त 28,000 रुपये. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे लिनोवा T14 टच स्क्रीन लॅपटॉप आहे. याच्यामध्ये पण i5 10 जनरेशनचा लॅपटॉप आहे, 16 GBची रॅम असेल, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे आणि ही टच स्क्रीन आहे. हा तुम्हाला जाईल 29,000. होम डिलिव्हरी वगैरे मिळेल का? पुण्यामध्ये तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे, फक्त शनिवारी आणि रविवारी होम डिलिव्हरी होणार नाही आहे, कारण शॉपवरती गर्दी असते. ऑर्डर डेला तुम्हाला होम डिलिव्हरी मिळून जाईल. आणि तुम्हाला पुण्याच्या बाहेर जर पाहिजे असेल तर प्रीपेड डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला लॅपटॉप कुठला पाहिजे हे व्हॉट्सअपवरती तुमची रिक्वायरमेंट सांगा, त्याच्यानंतर एक व्हिडिओ कॉल करा. व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला सगळं प्रोडक्ट दाखवलं जाईल, त्याची कंडिशन असेल, त्याचं स्पेसिफिकेशन असेल, ते व्हिडिओ कॉलवरती दाखवले जातील, त्याचे फोटो व्हिडिओ पाठवले जातील. त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट करा. पेमेंट केलं की तुम्हाला सेम डे कुरिअर केलं जाईल. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410 आहे. हा पण i5 10 जनरेशनमध्ये येतो, 8 GB रॅम आहे, 256 GBची SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे.
आणि याची तुम्हाला किंमत जाईल फक्त 28,000 रुपये. मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे HPचा ProBook 440 G7 मॉडेल आहे. याच्यामध्ये पण i5 10 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 256GB SSD आहे आणि 500GB हार्ड डिस्क पण आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 28,000. तर 12 जनरेशनमध्ये काय लॅपटॉप आहे की ना तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे लिनोवाचा लॅपटॉप 12 जनरेशनमध्ये अवेलेबल आहे. लिनोवा E14 मॉडेल आहे, i5 12 जनरेशन आहे, 16GB रॅम, 512GB SSD आहे, 14 इंच फुल HD आहे आणि याची किंमत तुम्हाला 40,000 जाईल. याचं बिल, बॉक्स आणि याला वॉरंटी पण आहे. फेब्रुवारी 2024चं बिल आहे, हे 2026पर्यंत वॉरंटीमध्ये आहे. सर, गेमिंगमध्ये काय लॅपटॉप वगैरे आहेत की ना तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे गेमिंगमध्ये लॅपटॉप आहे एसरचा. याच्यामध्ये i7 7 जनरेशनचा प्रोसेसर असेल, 8GB रॅम, 256GB SSD, 500GB हार्ड डिस्क असेल आणि याच्यामध्ये NVIDIAचं 1050 4GBचं ग्राफिक कार्ड आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 28,000. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल प्रिसिजन 7520. हे बिझनेस सिरीजचा आहे. याच्यामध्ये i7 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे. हा एच प्रोसेसर असेल. याच्यामध्ये 16GBची रॅम आहे, 256GBची SSD आहे आणि 500GBची हार्ड डिस्क आहे. त्यामध्ये NVIDIAचं क्वाड्रोचं ग्राफिक कार्ड आहे, M2200 म्हणून मॉडेल आहे. हे 4GBचं ग्राफिक कार्ड असेल. स्क्रीन साईज असेल 15.5 आणि याची किंमत जाईल तुम्हाला 30,000 रुपये. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे ASUS TUF गेमिंग. याच्यामध्ये i5 9 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 512GB SSD आहे आणि याची स्क्रीन साईज आहे 15.5 इंच आणि रिफ्रेश रेट आहे 144 हर्ट्जचा आहे. याच्यामध्ये ग्राफिक कार्ड आहे 1650, हे 4GBचं ग्राफिक कार्ड आहे आणि याची किंमत जाईल तुम्हाला 32,000. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल XPS 15 9570 हे मॉडेल नंबर आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे. याच्यामध्ये पण H CPU येतो. याच्यामध्ये 16GBची रॅम आहे, 512GBची SSD आहे आणि NVIDIAचं 1050 Tiचं ग्राफिक कार्ड आहे. हे मॅक्सवेल्ड डिझाईनसोबत येतं, म्हणजे जे ग्राफिकची कामं असतील तर हे याच्यामध्ये तुम्हाला आरामात करता येईल आणि स्क्रीन साईज आहे 15.5 इंच. याची किंमत जाईल तुम्हाला 40,000 रुपये. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे 4K स्क्रीनचा लॅपटॉप असेल. HP ZBook आहे, 15U G6 मॉडेल आहे. याच्यामध्ये पण i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 16GBची रॅम आहे, 512GBची SSD आहे आणि AMDचं प्रोफेशनल 4GBचं ग्राफिक कार्ड असेल. स्क्रीन साईज आहे 15.5 आणि रेझोल्युशन असेल 4K. याची किंमत जाईल तुम्हाला 40,000 रुपये. सर, टायनी PC वगैरे मिळतील का तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे टायनी PC अवेलेबल आहे. याच्यामध्ये i5 7 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GBची SSD आहे आणि 500GB हार्ड डिस्क असेल आणि हा तुम्हाला ओरिजिनल ॲडॅप्टरसोबत जाईल 13,500 रुपयामध्ये. मित्रांनो, आपल्याकडे ट्रेडिंगसाठी मॉनिटर पण अवेलेबल आहेत. याचं स्पेसिफिकेशन आहे, हे 27 इंचमध्ये येतं. याचं रेझोल्युशन आहे 2K रेझोल्युशन. हे वर्टिकली अलाइनमेंट तुम्ही करू शकता. हे तुम्ही बघू शकता की हे वर्टिकली असं होतं आणि याची किंमत तुम्हाला जाईल 10,000 रुपये. सर, तुम्ही वॉरंटी 1 महिने का देता? मित्रांनो, जरी तुम्ही 1.5 लाखाचा ॲपल जरी घेतला त्याला 1 वर्षाची वॉरंटी. 1 वर्षाने जर तुम्ही विकायला जाता, लोक किती महिने वॉरंटी देतात. जरी शॉपला जरी गेलं तर तुम्हाला 1 महिन्याची वॉरंटी भेटते. आता हीच जर सेम गोष्ट तुम्ही OLXवरून लॅपटॉप यूज केलेलं घेत असाल तर तिथे तुम्हाला 1 दिवसाची पण वॉरंटी मिळत नाही आहे. पण आम्ही हे पूर्ण टेस्टेड केलेले असतात, तर त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी आम्ही 1 महिन्याची तरी वॉरंटी देतो. काही लोकांना 6 महिन्याची वॉरंटी पाहिजे असेल किंवा 1 वर्षाची वॉरंटी पाहिजे असेल तर त्यासाठी आपण एक्स्ट्रा चार्जेस घेऊन तुम्हाला 1 वर्षाची किंवा 6 महिन्याची वॉरंटी दिली जाईल. तर समजा एखाद्याने लॅपटॉप घेतला आणि त्या लॅपटॉपला काहीतरी प्रॉब्लेम आला, पण 30 दिवसाच्या आत तो तुमच्या शॉपला व्हिजिट करू शकत नाही, तर त्या केसमध्ये काय होईल? तर या केसमध्ये आपण काय करतो की समजा एखाद्याला 20व्या दिवशी प्रॉब्लेम आला किंवा 25व्या दिवशी प्रॉब्लेम आला तर त्या व्यक्तीने काय करायचं आहे, डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे. कॉलवरती सांगायचं सर असा असा इश्यू आहे. जर आम्हाला तो इथून बसून सॉल्व्ह करता येत असेल तर आम्ही इथून ते सॉल्व्ह करेल. समजा मेजर प्रॉब्लेम असेल, समजा की बॅटरी बॅकअपच देत नसेल, तर त्या केसमध्ये त्यांनी फक्त एक व्हिडिओ कॉल करायचा आहे. व्हिडिओ कॉल केल्यावरती आम्ही इथून टेस्टिंग करेल त्या लॅपटॉपची किंवा दुसरं कुठला मेजर इश्यू असेल तर ते सगळं टेस्टिंग आम्ही व्हिडिओ कॉलद्वारेच करेल आणि त्याच्यानंतर कस्टमर 30 दिवसानंतर कधीही आला, समजा 35व्या दिवशी आला किंवा 40व्या दिवशी जरी आला तर ते वॉरंटीमध्ये आपण ते क्लेम करून त्यांना नवीन लॅपटॉप किंवा ते रिपेअर असेल किंवा बॅटरी चेंज असेल, जे काय असेल तर ते त्यांना सोल्युशन देऊया आपण वॉरंटीमध्ये. 30 दिवसाच्या आत तुम्हाला कळवणं गरजेचं आहे. हां, फक्त 30 दिवसाच्या आत काय प्रॉब्लेम आला तर ते आम्हाला पहिल्यांदा कळवणं गरजेचं आहे. आम्ही व्हेरीफाय करू की हा ॲक्च्युअलमध्ये खरंच प्रॉब्लेम आहे. नाहीतर काही वेळा असं होणार की सर नाही की असा प्रॉब्लेम 30 दिवसाच्या आतमध्ये आला होता पण आम्ही तुम्हाला सांगितलं नाही आणि त्याच्यानंतर 35व्या दिवशी याल किंवा वॉरंटी संपल्यावर तुम्ही याल तर ते तसं चालणार नाही आहे. वॉरंटी 30 दिवसाचीच आहे. 30 दिवसाच्या आतमध्ये काय प्रॉब्लेम आला तर ते पहिल्यांदा आम्हाला कळवा. सहसा तरी काय प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि 30 दिवसाच्या आत लॅपटॉपला जर काय झालं आणि ते मी घेऊन यायला मला टाईमच नाही आहे
तर ह्या कंडिशनमध्ये हा एक आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे की प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉल तरी करा कमीत कमी. सर मगाशी तुम्ही म्हणाल की प्रत्येक लॅपटॉपची टेस्टिंग केली जाते, तर ती टेस्टिंग कशी करतात थोडक्यात आपल्या व्ह्यूअर सांगा. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता हे डेलचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे. इथे हे सगळं हार्डवेअर डायग्नोज करतं. त्याच्यामध्ये समजा कीबोर्ड असेल, बॅटरी असेल, स्क्रीन असेल, CPU चा फॅन असेल, मेमरी असेल, SSD असेल, तर हे सगळं चेक केलं जातं. तर हे सॉफ्टवेअरद्वारे त्याचा रिझल्ट येतो. ते तुम्हाला लास्टला दाखवतो की कसा रिझल्ट येतो. तर तिथे सगळं सिस्टम जर हार्डवेअर पास करतं तरच आपण ते लॅपटॉप विक्रीला ठेवतो. आणि याच्या व्यतिरिक्त आपण लॅपटॉप खोलून बघतो. खोलून बघितल्यानंतर आतली कंडिशन कळते. समजा काही डस्ट वगैरे असेल तर ती पण आपण स्वतःहून क्लीन करतो. त्याच्यानंतर आपण CPU फुल स्पीडमध्ये चालवला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर मेजर केलं जातं. समजा तो जास्त हीट होत असेल तर त्याची थर्मल पेस्ट वगैरे आपण चेंज करतो. या प्रकारे तुम्हाला जे एकदम स्टेबल जे मशीन आहे फुल स्पीडवरती चालणारं, तर असं मशीनच आपण फक्त टेस्ट करूनच विक्रीला मांडतो. मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की नो प्रॉब्लेम्स हॅव बीन फाउंड विथ दिस सिस्टम. हे असं सिस्टम पास झालेलं आहे. याच्यामध्ये कुठलाही इरर नाही आहे किंवा इश्यू नाही आहे. तर हे असं आपण टेस्टिंग करतो. तर मित्रांनो, तुम्ही माय कॉम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईसमध्ये इथे सर्व काही लॅपटॉप्स वगैरे सरांनी अवेलेबल करून ठेवलेले आहेत. नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा? मित्रांनो, तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचे लॅपटॉप पाहिजे असतील, एकदम ट्रस्टेड लॅपटॉप पाहिजे असतील, फुल्ली टेस्टेड केलेले आणि सगळे ओरिजिनल पार्ट पाहिजे असतील, तर तुम्ही एकदा नक्की माय कॉम्प्युटर शॉपीला व्हिजिट करा. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.